राहतो? आंबेगाव. नमस्कार, सरिताज होम अँड लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर मी तुम्हाला मागच्या एका ब्लॉगमध्ये म्हणाले होते की तुम्हा सगळ्यांना एक छानसं सरप्राईज द्यायचं आहे आणि माझ्यासाठी सुद्धा ती खूप मोठी गोष्ट आहे. मागच्याच माझ्या वाढदिवसाच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणाले होते आणि आजचा ब्लॉग त्याच्या संबंधितच आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला सांगायचं की हा व्हिडिओ मी एका ब्रँडसोबत कोलॅबरेट केला आहे आणि त्या ब्रँडचं नाव आहे क्युअर स्किन. तर क्युअर स्किन एक स्किन आणि हेअर केअर ॲप आहे ज्याच्यामधून तुम्हाला काही स्किनचे प्रॉब्लेम्स असतील तर काही सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा स्किन एक्सपर्ट्स तुमचे ते प्रॉब्लेम तुम्ही सांगेल तसे ते सॉल्व्ह करतात. तर हे ॲप मी वापरायला सुरुवात करण्याआधी जे लोक हे ॲप वापरतात आणि मी त्यांच्यासोबत चौकशी केली आणि त्यांचा एक्सपिरियन्स चांगला आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवते आहे. तर क्युअर स्किन एक असं ॲप आहे की जे आपण फ्री डाउनलोड करू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला डॉक्टरांशी चॅट करावं लागतं. चॅट केल्यानंतर आपल्याला ज्याची ट्रीटमेंट घ्यायची त्याचा फोटो पाठवायचा. जसं की माझी स्किन खूप ड्राय आहे, आधी 8-9 वर्ष मी कोस्टलमध्ये राहायचे त्यामुळं इतकी त्याची जाणीव व्हायची नाही किंवा मला त्रास होत नव्हता. पण पुण्यामध्ये आल्यावर खूप जास्त कोरडी हवा असल्यामुळं मला ड्राय स्किनचा प्रॉब्लेम वाढला. मग पटकन स्किनला खूप खाज सुटते, रॅशेस येतात, असे प्रॉब्लेम वाढू लागले आणि मला सारखं ऑन कॅमेरा यावं लागतं. त्यामुळं ते ड्राय स्किनचा जो प्रॉब्लेम लपवण्यापेक्षा क्युअर करणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून मी मग या ॲपद्वारे आता ट्रीटमेंट घेते. आधी पण खरं तर मी बऱ्याच डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेले पण आत्ता असं सिच्युएशन आहे की प्रत्येक वेळी वेळच मिळत नाही म्हणून म्हटलं चला ॲप वापरून तरी बघू. तर अगदी सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत. मी माझ्या फेसचा फोटो पाठवला, त्यांना समजलं की ड्राय स्किनमुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत त्यामुळं मग अकॉर्डिंगली त्यांनी मला ते किट पाठवलं आहे. तर हे किट मला क्युअर स्किनकडून मिळालेलं किट आहे. तर याच्यामध्ये असे 3 प्रॉडक्ट्स दिलेले आहेत. क्युअर स्किनचं किट आहे, यामध्ये हे 3 प्रॉडक्ट्स मला मिळालेले आहेत आणि याची किंमत 1499 रुपये. तर यातलं हे पहिलं आहे डर्माड्यूचं मॉइश्चरायझिंग शॉवर जेल. खूप सॉफ्ट आहे, हे वापरल्यावर स्किन अजिबात ड्राय किंवा खेचल्यासारखी वाटत नाही. त्यानंतर हे आहे एलोवेरा लोशन जे मॉइश्चरायझिंग लोशन आहे आणि त्यानंतर हे दिलेलं आहे क्युअर स्किनचंच SPF 50 सनस्क्रीन जेल. हे तिन्ही प्रोडक्ट मला आत्तापर्यंत तरी चांगले वाटतात त्यामुळे 1499च्या मनाने वर्थ आहेत. तर असे 3 प्रोडक्ट्स मला दिलेले आहेत. हे माझ्या हिशोबाने त्यांनी पाठवलेत, तुम्ही वापरू शकत नाही. आणि एकदा ॲप आपण डाउनलोड केलं आणि त्यांच्यासोबत चॅट केलं तर आपल्याला कस्टमर केअरमधून फोन येतो आणि त्यानंतर आपण डॉक्टरांशी सुद्धा फोनवर बोलू शकतो. काही ॲलर्जीज वगैरे असतील, काही स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल तर. आणि त्यानंतर दर महिन्याला ते फॉलोअप पण घेतात. तर अशा पद्धतीची त्यांची सर्व्हिस आहे, मला ती आवडली आहे. फक्त आता याचे रिझल्ट्स कसे मिळतात, मी 5-6 दिवस वापरते, बऱ्यापैकी रिझल्ट्स चांगले आहेत आणि एक 2 ते 3 महिने हे प्रोडक्ट्स मला आरामात पुरतील. ते झाल्यानंतर मला कसा इफेक्ट आहे हे मी तुम्हाला थोड्या दिवसांनी सांगेनच. तर तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. संपूर्णपणे फ्री तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. सोबत एक कोडसुद्धा दिलेला आहे, तो कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला 100 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे आणि तुम्हाला अगदी सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टकडून तुमच्या स्किनला किंवा हेअरला छानशी ट्रीटमेंट मिळणार आहे. तर मी तुम्हाला आधी म्हटले होते त्याप्रमाणे की तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे. तर माझं तर आवरून झालं आहे, आता मुलांचं आवरायचं आहे. ते आवरून झालं की मग तुम्हाला सांगते की माझं काय सरप्राईज आहे. दीदी मनस्वी काय ग? तुझी भक्ती दीदी आहे. हो, काय दिलं भक्ती दीदीन? आंबागा. ती काय म्हणते? आंबागा. आंबागा म्हणजे बघ. मामा कुठे राहतो ग आपला? कुठे राहतो? आंबेगाव. आणि मामाने दिली तुला बोट? कशी चालवायची? कशी चालवायची का बोट? बस तिथं दादापाशी आपण बोट चालू. बस खाली. तर आत्ता आम्हाला बाहेर जायचं आहे, मी एकटीच आवरून बसली आहे. पण मुलांचा मात्र बाहेर जायचं मूडच नाही कारण हे खेळणं घरी आलं आहे. तर तुम्हाला कदाचित तुमच्या लहानपणीची आठवण आली असेल, ही पाण्यातली बोट. पार्थला मी एकदा सांगत होते तर तो मागे लागला मला अशी बोट पाहिजे म्हणून आणि त्याच्या मामाने ते त्याला आणून दिली आहे. आता आम्ही ट्राय करतोय की ती बोट चालते की नाही. अगो जय जय नाही आहे मनस्वी ते. काय झालं? तर तुमच्यापैकी कोण कोण ही बोट लहानपणी खेळलंय हे मला कमेंट करून सांगा.
त्याची गरज नाही का त्या चमच्याची? काय ग म्हणू ते? पार्थ, आम्ही लहान होतो ना त्यावेळी आम्हाला असलीच खेळणी होती माहिती का? हो, असले रिमोटची कार वगैरे काही नव्हतं. हे छान आहे ना काहीतरी क्रिएटिव्ह. बघ कसं शिकायला मिळतं. गरम होतो हा पत्रा. हात नाही लावायचा बरं का त्याला, पार्थ चटका बसतो. तर मुलांचं आवरून झालेलं आहे आणि आता सरप्राईज असं आहे की आत्तापर्यंत मी माझ्या सगळ्या रेसिपीज आपल्या इथल्या या घरातल्या किचनमध्येच शूट करत होते, पण आता मी शूटसाठी वेगळा सेटअप बनवणार आहे आणि त्यासाठी मी रेंटवर एक जागा घेतलेली आहे, तर तीच आपण बघायला जाऊयात. तर आता खूप छान असा वेगळा सेटअप करणार आहे, त्यामुळं माझं काम पण जास्त वाढणार आहे आणि तुम्हाला जास्त जास्त व्हिडिओ बघायला मिळतील. कारण असा वेगळा सेटअप असेल तर आपण प्रॉपरली सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन करून काम करू शकतो. तर चला, आता मुलांचं पण आवरून झालंय, पटकन जिथं माझा सेटअप आहे तिथं आपल्याला जायचंय. काय ग? तर संध्याकाळी आम्हाला खरं तर निघायला खूप उशीर झालाय, 7 वाजून गेलेले आहेत आणि जो सेटअप आम्ही तयार करणार आहोत तर तो शेजारच्याच बिल्डिंगमध्ये आहे, फार लांब नाही आहे. चला म्हणू आतमध्ये. तर ही एंट्रन्स डोअर आहे आणि मोठा हॉल आहे. अगदी आत्ता सध्या माझं राहतं घर कसं आहे अगदी तसाच फ्लॅट आहे, सेम टू सेम, काहीच फरक नाही आहे. आणि हे आहे किचन. तर जेव्हा तुम्हाला समजत असेल की मी आत्ता सध्या ज्या घरी राहते त्याचंही किचन आधी सेम असंच होतं, जे टाईल्स वगैरे तुम्हाला दिसतात सेम अशाच होत्या. मी फर्निचर करताना बरेच बदल करून घेतलेले आहेत. तर ही जागा रेसिपी शूटसाठी घेतलेली आहे, तुम्ही बघितलीच. अगदी सेम तशीच जागा आहे किंवा अगदी सेम तसाच फ्लॅट आहे जसा आता माझा तिकडचा फ्लॅट आहे, जिथं आपलं राहतं घर आहे आणि जिथं आपलं रोजचं किचनचं शूट होतं किंवा रेसिपी शूट होतं. तर सेम टू सेम तसाच फ्लॅट आहे आणि तुम्हाला अंदाज आला असेल की फर्निचर बनवायच्या आधी हा फ्लॅट अगदी, आमचा फ्लॅट पण अगदी असाच होता आणि मग आम्ही त्याच्यात फर्निचर वगैरे करून बरेचसे चेंजेस केले आणि तुम्ही तो बघितलेलाच आहे. तर आता इथं आम्हाला सेटअप करायचा आहे स्टुडिओसाठी, कुठं कसा करायचा त्याचं सगळं प्लॅन करायचं आहे. त्याची पण एक टूर होईलच, तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तरी सुद्धा तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे कधी कधी काय होतं ना की तुम्हाला पण बघताना समजतं की अरे इथं असं असायला पाहिजे होतं. तर तुम्हाला जर आत्ताच्या व्हिडिओजमध्ये बघून काही वाटत असेल की सरिता तू असं कर किंवा तसं कर तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पण तेवढीच मदत होईल. कारण अजून माझ्या डोक्यात अशी काही आयडिया नाही आहे की सेटअप कसा बनवायचा, स्टुडिओ कसा सेट करायचा. तर ते होईलच काम एक 15-20 दिवसांमध्ये आणि कदाचित माझे व्हिडिओज कमी येतील कारण मी या कामामध्ये बिझी असेन. तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू द्यात. थोड्या दिवसांनी सेटअप झाल्यानंतर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेनच. तर आता आम्ही इथून जातोय कारण या सेटअपसाठी ज्या काही वस्तू लागणार आहेत त्याची मी लिस्ट बनवलेली आहे. प्लॅनिंग माझं 8 दिवसापासूनच चालू आहे, तर त्याची थोडीफार शॉपिंग करायला जाणार आहे आणि मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला समजेलच की आम्ही कशाची शॉपिंग, कदाचित तुम्हाला ती मी जी शॉपिंग करणार आहे ती युजफुल ठरेलच. चला आम्ही आता इथून निघतो कारण जरा रेस्ट्रिक्शन्स आहेत तर लवकर घरी यायचं आहे. चला तिथं गेल्यानंतर मग पुन्हा मी तुम्हाला दाखवते की आम्ही कशाची शॉपिंग करायला चाललो. कुठे जायचं म्हणू? मामाच्या घरी नाही बाळा, आपल्याला कुठे जायचंय? शॉपिंग. येस, कपडे घ्यायचे, सारखेच कपडे.
मनू पॅन्ट नीट कर ना ग, सगळी खाली घेतलीयस तू. पॅन्ट नीट कर चल. येस. आपला कुठला आहे? हा ना, हे ऑटो इग्निशन आहे. अच्छा, हो का? त्याच्यात मॅन्युअल करू शकतो का आपण? मॅन्युअल होतं हे आहे ना त्याचं, हे सेन्सर बहुतेक आहे का? तू काय करतेस? चपाती. कशावर करणार आहेस चपाती? ते नाहीये पोळपाट. पोळपाट कुठे बघ नीट. हरवलंस ना? आणि काय बनवणार आहेस? भाजी. कशाची भाजी बनवणार आहेस? कशाची भाजी बनवायची? बर, आणि भाजी आणि चपाती. आणि काय बनवणार? दूध साखर. ओके. आणि आणखी काय बनवणार मग? खीर. अरे वा, हे कुठले पदार्थ तुला कुठून समजले मनू एवढे सगळे? खीर, साखर. काय झालं ग? कशाचा आवाज आला? कुकरची शिट्टी है ना. गॅस नाही ग, कुकर. हा, कुकर मध्ये काय बनवतो ग आपण मनू? मनस्वी, सगळं दिलंय मी तुला, काहीच नाहीये तिथं. कुकर मध्ये काय बनवतो ग आपण? ते चाहिए. हे सगळं दिलंय, आता काहीच राहिलेलं नाहीये. अजून काय बनवणार? अजून काय बनवणार तू? भाजी, चपाती, आणि काय म्हटलीस ग? खीर. आणि काय बनवायचं? चहा बनवणार आहेस? बरं, त्याच्यात चहा प्यायचा असतो, बनवायचा नसतो. गॅस कुठे बघ बरं. तुझ्या खेळण्यातला गॅस कुठे? गॅस नाहीये मनस्वी. कुठे गेलं ग? तू किती गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत मनू? किचन मध्ये ठेवल्यात का? बरं, असू दे, आपण परत शोधूयात. आता जेवायचं का? कुकर झालाय, सूप भात झालाय. खाणार तू? बरं, ठीक आहे. असं करायचं पाहिजे. तू हरवलंयस. तू कुठं ठेवलंयस बघ बरं. अगं नको टाकू, म्हणून अडकून बसलं तर निघणार नाही त्याच्यात.
तर अशा पद्धतीने तुम्ही बघितलं की जिथं मी रेसिपी शूटसाठी फ्लॅट घेतलेला आहे तो कसा आहे, सेम असाच फ्लॅट आहे, काहीच फरक नाहीये. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं शॉपिंगला गेलो होतो. तुम्ही बघितलंच की आम्ही शेगडी घेण्यासाठी गेलो होतो, पण मला शेगडी आवडली नाही. मला स्टेनलेस स्टीलची शेगडी पाहिजे, ग्लास टॉप नको आहे. कारण ग्लासचं कसं होतं ना, मेंटेन करायला तर लागतेच, पण थोड्या दिवसांनी त्याची शाईन कमी होते. असे गरम झाल्यामुळं किंवा हीटमुळं त्याच्यावर असे थोडेसे डाग आल्यासारखे होतात. मग ते कितीही चांगल्या ब्रँडचे तुम्ही घ्या. आणि स्टेनलेस स्टील दिसायला पण छान दिसतं, मेंटेन करायला सोपं आहे. आणि त्यांनी असं चांगलं म्हणजे स्वच्छ केल्यावर स्वच्छ झाल्यासारखं दिसतं. तसं काचेच्या शेगडीचं तसं नाही, खूप स्वच्छ करावं लागतं, तरी सुद्धा कुठेतरी डाग असल्यासारखे दिसतात. ते हीटमुळं झालेले असतात. त्यामुळं मला तिथं शेगडी आवडली नाही. बघू आता दुसरीकडे कुठे मिळाली तर. त्यानंतर वेळ होता म्हणून मग आम्ही थोडेसे काही आर्टिफिशियल फ्लावर्स पॉट्स वगैरे असतात किंवा काही डेकोरेटिव्ह आयटम्स असतात ते बघण्यासाठी गेलो होतो. तर आता ते सुद्धा आम्ही बघून आलोय, कारण अजून सेटअप कसा आहे काय आहे त्याच्याप्रमाणे आम्हाला ते घ्यायचे. आधीच घेऊन चालणार नाही. तर आता जवळपास 9:30 वाजलेले आहेत रात्रीचे. आम्ही घाई करून आलो कारण बाहेर आम्हाला खायचं नव्हतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये. घरी आल्यावर मी वरण भाताचा कुकर लावलाय. मनस्वीला पण खूप भूक लागली, त्यामुळे मी तिला खेळणी खेळायला दिलेत. है ना मनू? काय खेळतीयस तू? चपाता बनवतीयस? मला भूक लागली, दे ना ग बनवून. नाही बनवणार? बघू काय बनवलंयस तू? काय बनवलंय? काय काय? सर्कल बनवलाय. चपाता कसा असतो? सर्कल. आणि भात कोणत्या कलरचा असतो ग मनू? व्हाईट. व्हाईट नसतो का? बरं ठीक आहे. मग कसा असतो? पाणी असतं का व्हाईट? बरं ठीक. आणि तू काय खातीयस? पिझ्झा नाही ग, शेंगदाणे येते. पिझ्झा नाही. आता काय खाणार मनस्वी? आईने कशाचा कुकर लावलाय? भात. आणि तू काय काय स्वयंपाक बनवलायस तुझ्या जेवणामध्ये? भाजी, पोळी, खीर, चहा. चहा झाला का तुझा? तू मला चहा देणार होतीस ना? झाला का चहा? बरं ठीक आहे. तर असा होता हा छोटासा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो, रेसिपीचा जो सेटअप मी बनवणार आहे त्यामध्ये तुमच्या काही आयडियाज असतील तर मला नक्की शेअर करा. कारण तुमच्या जर काही आयडियाजमध्ये मला एखादी आयडिया आवडली तर मी नक्कीच ती इम्प्लिमेंट करेन किंवा तिचा विचार करेन. तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.